नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? आरएसएसच्या विचारधारेला नेहमीच विरोध। प्रकाश आंबेडकरांना महाआघाडीत घेण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न। राज ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट। मनसे सैनिकांनी डॉक्टरला दिला बेदम चोप। सांगलीमध्ये पुन्हा एकदा महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर। ड्रेनेजमध्ये पडली गाय। 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर गायीला सुखरूप काढण्यात यश। त्याच्या सुमारास मला एक माझ्या मोबाईलवरती कॉल आला की हनुमाननगरच्या जे काही कंटेनर आहे, मुख्य कंटेनर, त्या मुख्य कंटेनर शेजारीची चेंबर आहे गटरचा, त्या गटरच्या चेंबरमध्ये एक मोठी गाय पडली आहे। आणि ते गाय पडल्यानंतर मला कॉल आल्यानंतर मी तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी आलो। घटनास्थळी आल्यानंतर मी बघितलं जवळपास 3 बाय 3 फूट अशा पद्धतीचा एक ओपन चेंबर, जो सर्वसाधारणपणे 8-8.5 फूट खोल आहे, अशा चेंबरमध्ये ती गाय पडली होती। गायची सर्वसाधारण अवस्था बघितली तर गायची जी काही हे आहे साईज आहे, ती साईज खूप मोठ्या प्रमाणात असल्याकारण गाय त्या ठिकाणी दुमडलेल्या अवस्थेत होती आणि बराचसा तिचा भाग आतल्या बाजूला पाईपच्या मध्ये गेला होता। तर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर महानगरपालिकेचा अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं। अग्निशमन विभागाच्या नंतर राहत इन्साफ फाउंडेशनचे आमचे मित्र मुस्तफा मुजावर या सर्वसाधारण या टीमला त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि एक क्रेन, JCB वगैरे या सगळ्याच्या मदतीनं आणि या सगळ्या टीमच्या मदतीनं त्या गायीला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। खरंच तुम्ही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असाल तर 16 मंत्र्यांची चौकशी करा। धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज। देशाचे तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अमित शहा तडीपार आणखी नाही। तुम्ही कुणावर आरोप करता? अरे खरे जर धुतल्या तांदळाचे तुम्ही आहात तर राज्याचा विरोधी पक्ष नेता म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी आव्हान देतो, ज्या 16 तुमच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे घोटाळे आम्ही पुराव्यानिशी विधान परिषद आणि विधानसभेत काढले, हिम्मतच असेल आणि खरंच तुम्ही देवेंद्र गंगाधरराव फडणवीस असाल तर त्या 16 मंत्र्यांची चौकशी करा। अगोदरच क्लीन शीट देत आहे आपला म्हणजे बाळा आणि दुसऱ्याचं म्हणजे कार्ट। यावर्षी दुष्काळ पडणार नाही, स्कायमेटचा प्राथमिक अंदाज। 96 ते 104% मान्सून होण्याची शक्यता। गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती जैसे थेच। पोटामध्ये रक्तस्राव झाल्याने तातडीने मेडिकल कॉलेजमध्ये केले ऍडमिट। पुण्यात कर्णबधिरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न। शिक्षण रोजगारासाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर मोर्चेकरांच्यावर पोलिसांचा लाठीमार।
भारतावर 1 अणुबॉम्ब टाकला तर भारत 20 अणुबॉम्ब टाकून पाकिस्तानला बेचिराख करेल. पाकचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना भीती. कोकणातील श्री भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात, भाविकांची अलोट गर्दी. दुसऱ्या वनडेत भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडचा 7 विकेट्सनी उडवला धुव्वा. 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल, यार फिर मैंने छोड़ दिया. मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया. फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है. इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है. वापस एयरटेल. एक्चुअली ना, बिल्कुल सही किया. सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा? या मैन. हाँ, मैं ही बोल रही हूँ. सब कुछ ट्राई करो, फिर सही चलो.